नवनाथांची कथा ही भारतीय अध्यात्मातील अत्यंत प्रभावी आणि प्रेरणादायी कथा मानली जाते। या कथेला सुरुवात होते भगवान दत्तात्रेयांपासून। दत्तात्रेय हे त्रिदेवांचे ब्रह्मा, विष्णू, महेश अवतार मानले जातात आणि त्यांनी जगाला योग, साधना आणि आत्मज्ञानाचा मार्ग दाखवला। दत्तात्रेयांनी आपल्या कृपेने 9 महान योगी निर्माण केले, हेच नवनाथ। या नवनाथांमध्ये प्रमुख होते मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, जालंधरनाथ, कानिफनाथ, गहिनीनाथ, रेवणनाथ, नागनाथ, चारपटीनाथ आणि भर्तृहरीनाथ। प्रत्येक नाथ योगी अत्यंत शक्तिशाली, सिद्ध आणि ज्ञानी होते। कथेनुसार मच्छिंद्रनाथांना समुद्रात एका माशाच्या पोटात असताना भगवान शिवांनी दिलेले गुप्त योगज्ञान प्राप्त झाले। त्या ज्ञानामुळे ते महान योगी बनले। पुढे त्यांनी गोरखनाथांना शिष्य म्हणून स्वीकारले। गोरखनाथांनी कठोर तपस्या करून अद्भुत शक्ती मिळवल्या आणि लोकांना योगमार्ग शिकवला। नवनाथांनी संपूर्ण भारतभर भ्रमण करून अनेक ठिकाणी धर्म आणि अध्यात्माचा प्रसार केला। त्यांनी लोकांना केवळ चमत्कार दाखवले नाही, तर खऱ्या अर्थाने जीवन कसे जगावे हे शिकवले। त्यांनी सांगितले की खरा देव आपल्या आत आहे आणि त्याला शोधण्यासाठी साधना, श्रद्धा आणि संयम आवश्यक आहे। एका कथेनुसार गोरखनाथांनी एका गरीब व्यक्तीचे आयुष्य बदलले। त्या माणसाकडे काहीच नव्हते, पण त्याने श्रद्धेने नाथांची सेवा केली। गोरखनाथांनी त्याला आशीर्वाद दिला आणि त्याचे जीवन सुखी झाले। यावरून नवनाथांनी नेहमीच भक्तांच्या श्रद्धेला महत्त्व दिले। भर्तृहरीनाथांची कथा देखील खूप प्रसिद्ध आहे। ते एक राजा होते, पण जीवनातील असत्य आणि मोह पाहून त्यांनी राजसत्ता सोडली आणि योगमार्ग स्वीकारला। त्यांनी दाखवून दिले की खरे सुख हे संपत्तीत नसून आत्मज्ञानात आहे। नवनाथांनी अनेक चमत्कार केले, कोणी हवेत उडले, कोणी मृतांना जिवंत केले, तर कोणी संकटात सापडलेल्या लोकांना वाचवले। पण त्यांचा खरा उद्देश चमत्कार नव्हता, त्यांनी लोकांना योग्य मार्गावर आणणे हेच ध्येय ठेवले। आजही भारतातील अनेक ठिकाणी नवनाथांची मंदिरे आणि त्यांची परंपरा जिवंत आहे। लाखो भक्त त्यांची पूजा करतात आणि त्यांच्या नावाने साधना करतात। या संपूर्ण कथेतून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो, श्रद्धा, साधना आणि चांगले कर्म यांमुळेच जीवन यशस्वी होते। नवनाथांनी दाखवलेला मार्ग हा केवळ अध्यात्माचा नाही, तर एक चांगला माणूस